नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी झटपटीत तयार होणारी डब्यामधली भेंडीची भाजी दाखवत आहे. मसाला भेंडी. तर त्यामध्ये आता आपण कढईमध्ये पहिला तेल घातलेलं आहे आणि ते भेंडी चिरून घेतलेले आहेत बारीक. ते आता भेंडी आपण त्या तेलामध्ये परतून घेऊ. सगळी भेंडी आपण बारीक बारीक चिरलेली आहे. छान 1-2 मिनटं त्याच्यामध्ये शिजस्तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. शिजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडीशी आता मीठ पण घालत आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आपण आता परत एक छानपैकी अगदी शिजवून घ्यायची आहे. भेंडी अशीच हळूहळू परतून बारीक मंद आचेवर ठेवा, म्हणजे आपलं शिजवून होती ही लगेच. आता आपली ही भेंडी शिजायला ठेवतो पण आपण इकडं कांदा टोमॅटो चिरून घेऊया. गडबडीच्या वेळेला एका वेळेला एक करून असं दोन्ही काम करू शकतो आपण. हे बघा, भेंडी छान शिजलेली आहे. आता आपण ही काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलेलं आहे. तेल तापलेलं आहे. त्यामध्ये आता मोहरी, जिरे आणि हळद घालूया आपण. आणि मगाशी जो आपण चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो आहे तो आता यामध्ये घालूया. छान तो पण कांदा टोमॅटो 2 मिनिट आपण तेलामध्ये असा परतून घेऊया. आता परत त्याच्यामध्ये आपण परतून झालेला आहे. आपण याच्यामध्ये मीठ घालूया. त्यानंतर कांदा लसूण मसाला आहे तो घालूया. लाल तिखट 1 चमचा घालूया. आता हे सर्व पदार्थ घालून आपण घेतलेले आहे. आपण तेल सुटतो पण 2 मिनिटं परतून घेऊया. तेलाचं प्रमाण जरी कमी असेल तरी ह्या भाजीला चालेल. हे बघा, आता तेल निघालेलं आहे. आता यामध्ये आपण जे भेंडी मगाशी भाजून घेतली होती शिजवून, ती आपण यामध्ये घालूया. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं गरम मसाला आणि किचन किंग मसाला घालायचा आहे. पोरांना चव येण्यासाठी हा किचन किंग मसाला जरासं जास्त घातला तरी चालेल. पोरांना खूप ही भाजी आवडती. तुम्ही एकदा अशा पद्धतीने भेंडीची भाजी करून पहा आणि डब्यामध्ये एकाऐवजी 2 चपाती घाला. नक्की डबा मुलं संपून येतील. आपल्या आता भाजी तयार झालेली आहे. वरून मी कोथिंबीर घातलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर कुठून बघताय, कुठल्या गावाहून बघताय, नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हे बघा, आता मी डब्यामध्ये भरताय चपाती आणि भेंडीची भाजी. तर नक्की मैत्रीण करून पहा रेसिपी. धन्यवाद.